नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण BA द्वितीय वर्ष मधील भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा आपला पेपर हवामानशास्त्र, BA द्वितीय वर्ष हवामानशास्त्र या पेपरचा या ठिकाणी आपण अभ्यास करत आहोत. मित्र हो, मागील काही तासापासून या ठिकाणी आपण हवामानशास्त्रामधील वातावरण या घटकाचा अभ्यास करत आहोत. वातावरण या घटकाचा अभ्यास करत असताना, वातावरणाचा अभ्यास करत असताना आपण बघितलं की वातावरण म्हणजे काय. तर पृथ्वीच्या सभोवती असणारं हवेचं आवरण म्हणजे वातावरण असं आपण म्हटलेलं आहे. किंवा आपण असंही म्हणतो की पृथ्वी सभोवती असणारं रंगहीन, गंधहीन आणि चवहीन अशा प्रकारचं वायूचं असणारं आवरण म्हणजे वातावरण होय. जे अशा पद्धतीनं आपण गेल्या काही तासांमध्ये वातावरणाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण अभ्यास करत आहोत. वातावरणाचा अभ्यास करत असताना आपल्याला असं आढळलं की हे जे काही वातावरण आहे हे ज्या पद्धतीनं विविध अशा वायूंनी बनलेलं आहे, त्याच पद्धतीनं या वायू बरोबरच वातावरणामध्ये अजूनही काही घटक आहेत. वायू तर आहेच आहे, पण वायू बरोबरच अजून काही घटक आहेत. त्या घटकांचा देखील अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहोत. मित्र हो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर ते कोणकोणते घटक आहेत. मग वातावरणाचं संघटन म्हणजे वातावरणाची घटना किंवा वातावरणाचं संघटन बघत असताना आपण वातावरणाचे संघटन बघत असताना आपण बघितलं मागच्या तासामध्ये वातावरणाचे किंवा यालाच वातावरणाची घटना असं देखील म्हणतात. वातावरणाची घटना किंवा वातावरणाचे संघटन बघत असताना आपण मागील तासामध्ये बघितलं की वातावरणामध्ये विविध अशा प्रकारची वायू आहे. आणि हे वायू, पहिला जो काही महत्त्वाचा घटक आहे वातावरणामध्ये तो म्हणजे विविध असे वायू. आणि व्याख्येमध्येच आपल्याला ते दिसून येतं की विविध प्रकारच्या वायूचं संघटन म्हणजेच पृथ्वी सभोवती असणारे विविध प्रकारचे वायू यांचं आवरण म्हणजेच वातावरण होय, असं आपण आपल्या व्याख्येमध्येच या ठिकाणी नमूद केलेलं आहे. मग हे विशिष्ट प्रकारचं असणारे वायूचं संघटन या वातावरणामध्ये झालेलं आहे. आपण बघितलं अगोदरच्या तासामध्ये की अशा प्रकारचं वातावरण हे फक्त पृथ्वी आणि पृथ्वीवरच आहे की एक विशिष्ट प्रकारचं वायूचं संघटन या ठिकाणी झालेलं आहे. अन्यथा इतर ग्रहांवर देखील विविध अशा वायूचं आवरण आहे, परंतु त्या वायूमध्ये ज्या पद्धतीनं वायूचं संघटन पृथ्वीच्या भोवती झालेलं आहे अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. तसं वायूचं संघटन इतर ग्रहांवर आपल्याला दिसून येत नाही. म्हणून इतर ग्रहांवर आपल्याला सजीव सृष्टी अस्तित्वात असलेली दिसत नाही. मात्र या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की पृथ्वीवर मात्र आपल्याला ही सजीव सृष्टी निर्माण झालेली दिसते. याचा अर्थ सजीव सृष्टीच्या मुळाशी या ठिकाणी असणारं पृथ्वीवरील वातावरण आहे. सजीव सृष्टीचा मुळात जन्मच हा वातावरणाच्या अनुषंगाने झालेला आहे, या विशिष्ट प्रकारच्या वातावरणाच्या अनुषंगाने झालेला आहे. अन्यथा याही ठिकाणी आपल्याला सजीव सृष्टी अस्तित्वात नसलेली दिसून आली असते. म्हणजे मित्र हो, या ठिकाणी जर बघितलं तर हे जे काही वातावरण आहे हे वातावरण पृथ्वीच्या अनुषंगाने आणि सजीव सृष्टीच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वपूर्ण असलेलं आपल्याला दिसतं. आणि मग अशा या महत्त्वपूर्ण वातावरणामध्ये कोणकोणते घटक आहेत हे आपण मागच्या तासामध्ये बघण्याचा प्रयत्न करत होतो. आणि मग अशा या महत्त्वपूर्ण वातावरणामध्ये आपण बघितलं की वातावरणाचे संघटन किंवा वातावरणाची घटना बघत असताना वातावरणामध्ये
कोणकोणते घटक आहेत त्यामध्ये पहिला घटक आपण बघितला तो म्हणजे इथं विविध प्रकारचे वायू आहेत. मग या ठिकाणी विविध प्रकारचे वायू कोणकोणते आहेत तर त्यामध्ये अमोनिया आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन आहे, हायड्रोजन आहे, मिथेन आहे, असे विविध प्रकारचे ऑर्गॉन आहे, ओझोन आहे, ऑक्सिजन आहे, असे विविध प्रकारचे वायू या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. त्यामध्ये प्रामुख्याने आपण हेही बघितलं मागच्या तासामध्ये की यामध्ये सर्वात जास्त जर वातावरणाला आपण पृथ्वीभोवती असणाऱ्या वातावरणाला जर 100% पकडलं तर त्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये जो वायू या ठिकाणी आपल्याला आढळतो तो म्हणजे नायट्रोजन. नायट्रोजनचं प्रमाण जवळपास वातावरणामध्ये 78.03% एवढं असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे जवळपास अर्ध्यापेक्षाही जास्त वातावरणामध्ये नायट्रोजनचं प्रमाण असलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर प्रामुख्याने आपण पाहतोय की दुसरा महत्त्वाचा वायू आपल्याला आढळला तो म्हणजे ऑक्सिजन. या ऑक्सिजनचं प्रमाण देखील वातावरणामध्ये जवळपास 20.99% एवढं वातावरणामध्ये या ठिकाणी एवढं वातावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण असलेलं आपल्याला दिसतं. यानंतर मग कार्बन डायऑक्साईड आहे 0.03%. त्यानंतर ऑर्गॉन आहे 0.93%. मग हायड्रोजन आहे, क्रिप्टॉन आहे, निऑन आहे, हिलियम आहे, झेनॉन आहे, ओझोन आहे, मिथेन आहे, रेडॉन आहे, असे विविध प्रकारचे वायू हे वातावरणामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि अशा पद्धतीने या सर्व वायूंचं एक विशिष्ट प्रकारचं संघटन या ठिकाणी झालेलं आहे. आपण पाहतोय की ऑक्सिजन ज्वलनासाठी आणि श्वसनासाठी मदत करतो. नायट्रोजन हा निष्क्रिय असून देखील नायट्रिक ॲसिड ज्यावेळेस पावसाच्या अनुषंगाने निर्माण होतात त्यावेळेस हे नायट्रिक ॲसिड वनस्पतीच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरतात. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड हा वायू वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी, कार्बोहायड्रेट्स निर्माण करण्यासाठी प्रामुख्यानं फलदायी ठरलेला आपल्याला दिसून येतो. ओझोन आपण बघितलं की ओझोन हा पृथ्वीचं अतिनील किरणांपासून संरक्षण करण्याचं काम हा ओझोन वायू या ठिकाणी करतो. म्हणजे अशा पद्धतीनं विविध प्रकारचे हे वायू या पृथ्वीचं संरक्षण करण्याची, पृथ्वीवर असणारी सजीव सृष्टीमध्ये एक जिवंतपणा आणण्यासाठी निश्चितच एक महत्त्वपूर्ण ठरलेले आपल्याला दिसून येतात. तर अशाही वायूंचा आपण मागील तासामध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आजच्या तासामध्ये आपल्याला जे काही बघायचं आहे ते आहे जलबाष्प, किंवा या अनुषंगाने आपण म्हणूया की तीन जे काही महत्त्वपूर्ण घटक आहेत त्यामध्ये पहिला वायू, दुसरा आहे धूलीकण, हे जे काही धूलिकण आहेत हे वातावरणामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि वातावरणातील वायूनंतर दुसरा जो कोणता महत्त्वाचा घटक वातावरणामध्ये जर आढळत असेल तर तो आहे धूलिकण. प्रामुख्याने धूलिकण हे दोन प्रकारचे असतात. एक धूलिकणाचा प्रकार आहे सेंद्रिय प्रकारचे धूलिकण आणि दुसरं असेंद्रिय प्रकारचे धूलिकण. असे दोन प्रकारचे धूलिकण हे प्रामुख्याने वातावरणामध्ये आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये प्रामुख्याने सेंद्रिय प्रकारचे धूलिकण जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की भूपृष्ठाची होणारी झीज जर झाली तर यापासून ज्या धूलिकणांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. याचबरोबर ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारी जी काही राख आहे ही राख देखील वातावरणामध्ये राहते. मग त्यातील जे काही धूलिकण आहेत हे धूलिकण वातावरणामध्ये मिसळलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर अवकाशातून जे काही उल्कापात पृथ्वीच्या अनुषंगाने होत असतो आणि वातावरणामध्ये या उल्का येत असताना यांचं ज्वलन वातावरणामध्ये होतं आणि त्यापासून जी राख निर्माण होते ती राख देखील धूलिकणांमध्येच येते. त्याचबरोबर आपण पाहतोय की कारखाने आहेत, या कारखान्यातून असंख्य अशा प्रकारचे धूलिकण वातावरणामध्ये फेकले जातात, त्यांचाही समावेश यामध्ये होतो. त्याचबरोबर वाहतुकीची काही साधनं आहेत, या वाहतुकीच्या साधनांमुळे जी काही धूलिकण वातावरणामध्ये
फेकले जातात किंवा उडवले जातात हे देखील, हे धुलीकण देखील या ठिकाणी असेंद्रिय प्रकारच्या धुलीकणांमध्ये येतात. म्हणजे हे सगळे काय आहे, असेंद्रिय प्रकारचे धुलीकण आहेत. आता सेंद्रिय धुलीकणांमध्ये आपण पाहतोय की वनस्पतीपासून, वनस्पतीचे परागकण असतील, छोटे छोटे बीज असतील, की जे काही वनस्पतीपासून आहेत या कणांचा समावेश हा प्रामुख्यानं सेंद्रिय धुलीकणामध्ये होतो. म्हणजे धुलीकणांचे देखील दोन प्रकार या ठिकाणी आपण बघतो की असेंद्रिय धुलीकण आणि सेंद्रिय धुलीकण. मग या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतात की असेंद्रिय धुलीकणांचं प्रमाण हे जगामध्ये निश्चितच वातावरणामध्ये अधिक असलेलं आपल्याला दिसून येतं. असेंद्रिय धुलीकणच आपल्याला अधिकाधिक प्रमाणामध्ये या वातावरणामध्ये असलेले आपल्याला दिसतात. धुलीकण जर आपण विचार केला तर निश्चित यांची संख्या या वातावरणामध्ये अधिक असलेली आपल्याला दिसून येते. आणि आपण पाहतोय की 1 घन सेंटीमीटर हवेमध्ये असंख्य अशी धुलीकण आपल्याला दिसून येतात. मात्र हे काही वेळेस आपल्याला आपल्या डोळ्याने दिसत नाही, प्रत्यक्ष डोळ्याने दिसत नाही, काही वेळेस दिसतातही आणि काही वेळेस दिसत नाही. ज्यावेळेस आपण एखाद्या आपल्या घरामध्ये एखादा जर छिद्र असेल आणि त्या छिद्रातनं जर प्रकाश किरण आतमध्ये येत असेल तर आपल्याला असं दिसतं की त्या प्रकाशाच्या झोतामध्ये सूर्यकिरणांच्या असंख्य असे धुलीकण आपल्याला त्या ठिकाणी दृष्टीस येतात. म्हणजे असे अनेक धुलीकण 1 घन सेंटीमीटर हवेमध्ये असंख्य असे धुलीकण असलेले आपल्याला दिसतात. प्रामुख्याने धुलीकणांचा जर आपण विचार केला तर जी महानगरं आहेत, शहरं आहेत, या शहरांच्या वातावरणामध्ये धुलीकणांची संख्या जास्त असते. त्या मानाने समुद्र असेल किंवा पर्वताची शिखरं असतील या ठिकाणी धुलीकणांची संख्या ही कमी झालेली आपल्याला दिसून येते किंवा त्या ठिकाणी धुलीकण हे कमी संख्येनं आढळताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला बघावं लागतं की हे जे काही महानगर आहेत, मोठमोठाली शहरं आहेत, या शहरांमध्ये निश्चित वाहनांची वर्दळ, वाहतूक साधनांची वर्दळ अधिक प्रमाणात असते, कारखाना अधिक प्रमाणात असतात आणि त्यामुळं या ठिकाणी धुलीकणांची संख्या देखील प्रामुख्याने अधिक असलेली आपल्याला दिसून येते. औद्योगिक शहरामध्ये जर आपण विचार केला तर आपलं असं दिसतं की दर 1 घन सेंटीमीटर हवेमध्ये जवळपास 1 लक्ष धुलीकण आपल्याला आढळून येतात. बघा, 1 घन सेंटीमीटर हवा जर आपण घेतली तर त्या हवेमध्ये 1 लक्ष धुलीकण असलेले आपल्याला आढळून येतात. आणि मित्रहो, हे जे काही 1 लक्ष धुलीकण आहेत असं आपण ज्यावेळेस मोजतो त्यावेळेस धुलीकण मोजण्याचं जे काही यंत्र आहे हे यंत्र ॲटिकन नावाच्या या शास्त्रज्ञाने या ठिकाणी शोधून काढलं. ॲटिकन नावाचा जो काही शास्त्रज्ञ आहे हा ॲटिकन नावाच्या शास्त्रज्ञानं या ठिकाणी वातावरणामध्ये धुलीकणांची संख्या किती आहे हे शोधण्याचं काम ॲटिकन नावाच्या या शास्त्रज्ञानं या ठिकाणी केलं. आणि त्या अनुषंगानं मग त्यानं शोधलेल्या उपकरणाच्या माध्यमातून वातावरणामध्ये किती धुलीकण आहेत हे आपल्याला दिसून येतात. आणि आपण सांगितलं की औद्योगिक शहर असेल तर जवळपास 1 घन सेंटीमीटर हवेच्या असणाऱ्या भागामध्ये जवळपास 1 लक्ष धुलीकण आपल्याला आढळून येतात. त्याचबरोबर आपण जर विचार केला तर जवळपास जो काही समुद्राचा भाग आहे त्या समुद्राच्या भागामध्ये 1 घन सेंटीमीटर जर हवा असेल, वातावरण असेल तर वातावरणामध्ये प्रामुख्यानं आपल्याला 500 ते 200 पर्यंत धुलीकणांची संख्या असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे ज्या ठिकाणी औद्योगिक शहर आहेत त्या ठिकाणी निश्चित अधिक प्रमाणामध्ये धुलीकणांची संख्या असलेली आपल्याला दिसून येते. आणि जिथं समुद्राचं वातावरण आहे किंवा उंच टेकडीवरील एखादी ठिकाण आहे त्या ठिकाणी मात्र धुलीकणांची संख्या ही कमी झालेली आपल्याला दिसते. म्हणजे अशा पद्धतीने एकंदर असणारे हे धुलीकणाचा असणारा भाग आहे. मग हे धुलीकण वातावरणाचा एक महत्त्वाचा घटक आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस या धुलीकणामुळे वातावरणामध्ये काय फरक पडतो तर हे जर बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं दिसतंय की महत्त्वाची भूमिका या धुलीकणांची काय आहे. तर वातावरणामध्ये जे काही बाष्प असतं ते बाष्प आकर्षित घेऊन
धुलीकणापासून बाष्प आकर्षलं जातं आणि त्याचं रूपांतर जलकणांमध्ये होतं. म्हणजेच जलबाष्प आकर्षण घेण्याचं काम हे धुलीकणांमार्फत होतं आणि त्या अनुषंगानं मग जलकणात त्याचं रूपांतर होऊन या ठिकाणी पृथ्वीवर पाऊस पडलेला आपल्याला दिसतो. म्हणजे अशा पद्धतीनं आपण पाहतो की जलकणांचं एकत्र मिळून ढग होतात आणि ढगांचं नंतर या ठिकाणी पाऊस पडलेला आपल्याला आढळतो. त्यानंतर जर आपण बघितलं तर दुसरं की या धुलीकणांमुळे सूर्यप्रकाशाचे विकिरण होते. मित्र हो, धुलीकणांमुळे सूर्यप्रकाशाचं विकिरण होतं. म्हणजे धुलीकणांवर जे सूर्यप्रकाशाचे किरण त्या ठिकाणी पडतात आणि सूर्याची किरण पडले म्हणजे हे जर धुलीकण असेल, साधारणतः हे जर धुलीकण असेल आणि सूर्याचं किरण जर या ठिकाणी पडत असेल तर हे सूर्याचं किरण पडल्यानंतर त्याचं विकिरण झालेलं आपल्याला दिसून. म्हणजे अशा पद्धतीने चहूबाजूला हा सूर्यप्रकाश पसरला जातो. चहूबाजूला हा सूर्यप्रकाश पसरला जातो म्हणजे विकिरण होतं आणि सूर्याचं प्रकाश किरणांचं विकिरण झाल्यामुळेच आपण सावलीमध्ये सुद्धा एकमेकांना पाहू शकतो. म्हणजे सावलीमध्ये सुद्धा एक प्रकारचा प्रकाश निर्माण होतो आणि या प्रकाशामध्ये मग आपण प्रत्यक्ष उन्हात न बसता, प्रत्यक्ष सूर्यप्रकाशामध्ये न बसता आपण आपल्या घरामध्ये देखील काही वस्तू पाहू शकतो. ते कशामुळे होतं तर सूर्यकिरणांचं या ठिकाणी विकिरण झाल्यामुळे या ठिकाणी एक प्रकारचा प्रकाश निर्माण होतो आणि हा प्रकाश आपल्याला प्रत्यक्ष सूर्यप्रकाशामध्ये न राहता सुद्धा घरामध्ये आपण बसलो तरीही आपल्याला एक दुसरी वस्तू या ठिकाणी दिसते किंवा आपल्याला काही वस्तू या ठिकाणी आपल्याला स्पष्ट अशा पद्धतीने दिसतं. त्याच्या मागचं कारणच असं आहे की हा जो काही प्रकाश निर्माण झालेला असतो विकिरणाच्या अनुषंगाने, हा विकिरणाच्या अनुषंगाने निर्माण झालेला प्रकाशच आपल्याला या ठिकाणी बऱ्याच वस्तू किंवा या ठिकाणी सावलीमध्ये देखील आपण सहजतेने पाहू शकतो. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला. त्यानंतर आपण पाहतो की वातावरणामध्ये असंख्य अशी धुलीकण आहेत आणि या धुलीकणांचं त्या ठिकाणी धुलीकणांवर सूर्यकिरण पडत असतात आणि त्यामुळे विकिरण होतं आणि विकिरण झालं की आपण पाहतोय की आकाश हे आपल्याला निरभ्र दिसतं. अन्यथा आकाश हे आपल्याला काळभोर दिसलं असतं, अंधार आकाशामध्ये दिसला असता, परंतु आपल्याला तसं होत नाही. हे सूर्यप्रकाशाचं विकिरण झाल्यामुळे या धुलीकणामुळे आकाश आपल्याला निळं दिसतं. नाहीतर आपल्याला आकाश काळभोर दिसून त्यामध्ये तारे चमकताना आपल्याला दिसले असते. पण तसं होत नाही. आपल्याला या वातावरणातून ज्यावेळेस सूर्यप्रकाश येतो त्यावेळेस तो धुलीकणावर पडतो आणि धुलीकणावर पडल्यानंतर त्याचं विकिरण होतं आणि विकिरण होऊन प्रामुख्यानं या ठिकाणी आकाश निळं असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि त्यानंतर महत्वाचा घटक म्हणजे या ठिकाणी संधी प्रकाश निर्माण. संधी प्रकाशाची निर्मिती होते. आपण पाहतोय की सूर्य उगवण्यापूर्वी आणि सूर्य मावळल्यानंतर देखील काही वेळेपर्यंत आपल्याला अंधार पडलेला जाणवत नाही. सूर्यप्रकाश त्या ठिकाणी आपल्याला जाणवतो. तो कशामुळे जाणवतो? प्रत्यक्ष सूर्य त्या ठिकाणी आहे का? सूर्य मावळलेला आहे तरी देखील संधी प्रकाश निर्माण झालेला असतो आणि ह्या संधी प्रकाशामुळेच मित्र संधी प्रकाशाच्या निर्मितीमध्ये प्रामुख्याने या धुलीकणांची भूमिका ही महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीनं दुसरा वातावरणातील महत्त्वाचा घटक म्हणजे धुलीकण हे असलेले आपल्याला या ठिकाणी दिसतात. धन्यवाद.